आताच आपण ही गर्दी जी आहे ती पाहतोय मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केलेली विसर्जन मिरवणुका ज्या आता सुरू झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे ते आपण पाहतोय लोक ढोल ताशाच्या गजरात आणि आनंदात बाप्पाला निरोप देण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी लोकांची आपण पाहतोय. भाविकांची ही गर्दी पाहायला मिळते. लालबागच्या राजाची खरं तर लालबागच्या राजाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी ही गर्दी केलेली आहे. तर ढोल ताशाच्या गजरात काही वेळापूर्वीच लालबागचा राजा जो आहे तो मार्गस्थ झालेला आहे. विसर्जन मिरवणुकीला जी ती सुरुवात झालेली आहे आणि आत्ता जर आपण पाहिलं तर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सध्या स्क्रीनवर पाहायला मिळते. आणि ही दृश्य जे आपण पाहतोय श्रॉम बिल्डिंगकडे लालबागचा राजा मार्गस्थ झालेला आहे. विसर्जन मिरवणूक जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा मुंबईची ही दृश्य आहेत. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पुण्याची देखील ही दृश्य पाहायला मिळतात. मुंबई आणि पुण्याची हे दृश्य फक्त जी 24 तास प्रेक्षकांसाठी खरं तर तिकडे देखील विसर्जनाची मिरवणूक जी ती सुरू झाली. काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की दगडूशेठ बाप्पाच्या गणपतीची देखील विसर्जन मिरवणूक जी ती सुरू झालेली आहे. जवळपास नेहमीप्रमाणे आपण जर पाहिलं तर 4 वाजता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. उमंगमलज रथामधून खरं तर गणरायाची मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे आणि यासाठी जटोली शिवमंदिराची प्रतिकृती देखील इथं साकारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. रथाला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. मात्र ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत. दुसरीकडे जर आपण पाहिलं गणपतींना देखील निरोप जो तो दिला जातो आणि त्यासाठी गर्दी भाविकांची आपल्याला पाहायला मिळते. जवळपास गिरगाव चौपाटीत बाप्पांचं विसर्जन जे ते केलं जातं आणि त्या ठिकाणी देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही दृश्य जे ते अत्यंत महत्त्वाची देखील लालबागच्या राजाचं खरं तर विसर्जन मिरवणूक आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. दुसरीकडे जर आपण पाहिलं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची मिरवणूक जी आहे ती ठीक 4 वाजता जी आहे ती निघालेली आहे. उमंगमलज रथामधून गणरायाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे. त्यांचं यंदाचं जवळपास 132वं वर्ष आपल्याला पाहायला मिळते आणि ही दृश्य आता थेट पाहतो सुतारवाडीचा गणपती बाप्पा जे येते त्यांची देखील विसर्जन मिरवणूक जी सुरू झालेली आणि त्याच्यासाठी देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सुतारवाडीच्या गणपती बाप्पाची ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक देखील सुरू झालेली आहे. खरं तर सगळेच बाप्पा जे ते गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत. भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. सुतारवाडीचा गणपती बाप्पा आपल्याला इथं पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी आता सगळे सज्ज झालेले. त्यातच आपण जर पाहिलं तर सुतारवाडी गणपतीची ही झलक गिरगाव चौपाटीवर बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे. ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत आता कारण की लालबागच्या राजाचं आपल्याला खरं तर दर्शन इथं होतं आहे.